हे कसं आहे, रतडीचा डाव आहे. जनतेने ज्याला आशीर्वाद दिला आहे त्याच्या मागणी स्वतःचे सर्टिफिकेट चुकीचे आहे, स्वतःचे सर्टिफिकेट खोटे आहे. नवऱ्याच्या नावाने जातीचा दाखला काढलेला आहे, सर्टिफिकेट काढलेला आहे. नवऱ्याच्या नावाने चालतं का हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर ते नसताना आमच्या नगराध्यक्षांनी बापाच्या नावाने काढलाय आणि ते डॉक्युमेंट हजर करतील. त्याला 1 वर्षाचा कालावधी आहे. इतकी घाई कशाला आहे? अरे आलं जात नाही का? हा, म्हणजे महिनाभर आलं जात नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. मला तर अचंबा वाटतो की पहिले जात पडताळणीकडे दाखल, नंतर भुसावळ कोर्टात दाखल, आता आज गेल्या हायकोर्टात दाखल. हा, सकाळीच गेले पाहुणे. हा, कोर्ट गेले ते माहिती आहे मला. तर माझं म्हणणं काय आहे की एवढा रतडीचा डाव खेळून काही फायदा नाहीये. परिस्थिती तुम्ही आता किती बी केलं तो जनतेने ठरवलं आहे की भुसावळचा विकास कोणाच्या हस्ते होऊ शकतो. एक सामान्य माणसाला चान्स दिलेला आहे, संधी दिली आहे. माझं म्हणणं आहे की सर्वांनी हातभार लावायला पाहिजे. आम्ही 9 वर्ष तिकडे पाहिलं सुद्धा नाही, आम्ही कोणाची तक्रार सुद्धा केली नाही. ते तर म्हणत होते तक्रार करा, पण मी तक्रार का केली नव्हती हे मी सांगितलं की मी जर यांच्या तक्रारी केल्या असत्या तर यांनी सांगितलं असतं की मी विकासाच्या कामाला अडथळा आणतोय. आता हे काय करताय हे तुम्ही बघा.